नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज शुक्रवार आणि आज गुड फ्रायडे असल्यामुळे आम्हाला सर्वांना सुट्टी आहे. आणि सुट्टी असल्यामुळे आज आम्ही सर्वच जण सकाळी आंघोळीसाठी आलेलो आहेत. आमच्या अगदी फोंड्याच्या बाजूलाच लोरे नंबर 2 या ठिकाणी शिवगंगा नदी म्हणून अतिशय प्रसिद्ध अशी नदी आहे. आणि त्या नदीमध्ये आंघोळीसाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. तरी पहा आमची सर्व गँग आहे, सर्व आमचे शिक्षक आहेत. आम्ही प्रथमतः नाश्ता करतो, त्यानंतर परत एकदा स्विमिंग करतो आणि परत त्यानंतर एकदा नाश्ता करतो. मित्रांनो, हे आमचे गांगुडे सर आहेत आणि त्यांची कन्या अतिशय उत्कृष्ट क्रिकेटसुद्धा खेळतात. हे मजगे सर, आमचे कुडाळवरनं आलेले हे मजगे सर आणि त्यांचा चिरंजीव जीत. हे आमचे गणिततज्ञ कदम सर, हे एका सालचे आहेत, अतिशय हुशार, संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची प्रसिद्धी आहे. त्यानंतर आमचे हे नेवरेकर सर, सुरुवातीला डबल बारीसुद्धा करायचे, भजन सम्राट आहेत ते. आता आम्ही सर्वजण नाश्ता वगैरे करणार आहोत. पहा, अतिशय सुंदर सुंदर नाश्ता आणलेला आहे बनवून. पास्ता, आंबोळी, चटणी, पहा ही आंबोळी, ढोकळा. आता सर्वजण आम्ही नाश्ता करणार, त्यानंतर स्विमिंग करणार, तोही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, बघा आज आम्ही स्विमिंग करण्यासाठी आलेलो आहोत. आज सुट्टी आहे आणि तुम्हाला मी पोहण्याच्या थोड्याशा टिप्स देतो बघा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणं वाहतं पाणी आहे. आज पाण्याचा प्रवाह जरासा कमी आहे आणि ज्या ठिकाणी वाहतं पाणी असतं, वाहत्या पाण्यामधून स्विमिंग करायला खूप सोपं असतं. कारण की पाणी जोराजोरात वाहत असतं, त्याबरोबर आपण फक्त हात जरी हलवत गेलो तरी आपण पाण्यावरती तरंगतो. तर तुम्हाला मी थोड्याशा टिप्स सांगतो बघा कसं स्विमिंग करायचं. आता या ठिकाणी वाहतं पाणी आहे पहा, असं आपण पाण्यात आलो, हात हलवत राहिलो तरी आपण वरती तरंगतो बघा. त्यानंतर हळूहळू पाय हलवायचे, मग आपण बरोबर पोहायला शिकतो. अशा भरपूर टिप्स आहेत. तर तुम्हाला पुढे जास्त पाणी ज्यावेळेस असेल त्यावेळेससुद्धा मी पुढच्या ब्लॉगमध्ये संपूर्ण स्विमिंग करताना शिकवेल. हे पहा, साधारण असेच हात हलवायचे फक्त आपल्याला. आणि पाठीमागे पायसुद्धा पहा, हळूहळू पाय जरी हलवलं तरी आपण वरती तरंगतो पहा. अतिशय सोपं असतं स्विमिंग करणं. त्यानंतर आपण उलटं जरी पोहायचं असेल तर ते सुद्धा खूप सोपं असतं पहा. नुसते हात हलवायचे आणि वरती पाहत राहायचे, आपण आपोआप वरती पाण्यावरती तरंगतो पहा. अतिशय सोपं असतं, फक्त हात हलवायचे. हे पहा, मी दाखवतो, पाय माझे जशाच तसे स्थिर आहेत, फक्त हात हलवतोय पहा. असं पुढे रोख हे पण अतिशय अगदी पाण्यामध्येच पहा. आता मी ते जागेवर उभा राहून हात हलवतोय, हळूहळू पाय हलवतोय. किती सोपं आहे बघा स्विमिंग करणं. फक्त हात हलायचे, नॉर्मलचे हात हलवले, थोडे थोडे पाय हलवले की आपण स्विमिंग करायचं शिकणार आहोत. सध्याच्या काळामध्ये स्विमिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या भूतलावरती 71% पाणी आहे. आपण कुठेही अचानक गेलो की आपल्याला पाण्याच्या जवळ जावंच लागतं. अचानक आपला कुठेतरी पाय घसरला, पाण्यामध्ये पडलो तर आपल्याला थोडंसं तरी स्विमिंग करता आलं पाहिजे. त्यामुळे पाण्यामध्ये पोहणं शिकणं अतिशय सोपं आहे पहा. पाय मला की पडायला होत नाही, खाली पाण्यात जायला होत नाही. तरी पहा मित्रांनो, हा जो ब्रिज आहे, या ब्रिजच्या खालून जे सर्व पाणी येतं याचा प्रवाह भरपूर असतो. आज जरा पाण्याचा प्रवाह कमी आहे, पाणीसुद्धा बऱ्यापैकी कमी आहे. तरीसुद्धा पहा, आमचे सर्व शिक्षकवृंद आज पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत. अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी असतं. या ठिकाणी भरपूर लोक आंघोळ करण्यासाठी येतात. आणि सध्या उष्णतेचे दिवस आहेत आणि यावर्षी तर प्रचंड उष्णता आहे, त्यामुळे सर्वच लोक या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात. आज आम्ही जरा लवकर आलो त्यामुळे जास्त लोक नाहीत, परंतु 12-1च्या नंतर 5-6 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. भरपूर लोक या ठिकाणी आंघोळीसाठी येतात.
पाणीसुद्धा अतिशय स्वच्छ आहे. स्विमिंग करण्यासाठी आलेलो आहोत. हे पहा, या मुलाला सुद्धा आम्ही स्विमिंग करायचं शिकवलेलं आहे 2-3 दिवसामध्ये. अतिशय उत्कृष्ट असं स्विमिंग करतो. येतो जरा व्हिडिओ घे रे. हे पहा कसं स्विमिंग करतो बघा. व्हेरी गुड व्हेरी गुड. अतिशय सुंदर असं स्विमिंग करतो. याला पहा, याला सुद्धा आम्ही 3-4 दिवसामध्ये ट्रेनिंग देऊन अगदी एक्सपर्ट केलेलं आहे. पहा जबरदस्त स्विमिंग करतो. बघ आणि तू घाबरतो काय तू. तर हे पहा मित्रांनो, ही आमची गांगुडे सरांची कन्या आहे. आता हिला सुद्धा स्विमिंग करण्याची ट्रेनिंग सुरू आहे. आज हिचा पहिलाच दिवस आहे, तरी सुद्धा पहा किती हिमतीने ती पाण्यामध्ये आलेली आहे आणि पहा स्विमिंग सुद्धा करते. त्यानंतर हे पहा आमचे मस्के सरांचा चिरंजीव आहे. पाण्यामध्ये कसा उडी मारतोय की नाही पाहूया शेवटपर्यंत तुमचं मी दाखवतोय ब्लॉग मध्ये. हे पहा, हे 2 मुलं जे तयार झालेले आहेत पहा, अगदी कसेही त्यांना वरतून उड्या मारायला सांगा, स्विमिंग करायला सांगा, अगदी तयार झालेले आहेत पहा. तर हे पहा मित्रांनो, हे छोटे छोटे मुलं आहेत. यांना आम्ही स्विमिंग करायचं शिकवलं आहे. त्यानंतर उड्या सुद्धा बघा कशा मारतात. आता हे पहा बघा कशा उड्या मारतात. आज पाणी कमी आहे, नाही तर वरतूनच उड्या मारतात ते, तरी सुद्धा पहा कशा उड्या मारतात. पहा बिंदास उड्या मारतात पहा. अगदी 3-4 दिवसामध्ये ते स्विमिंग करायचं शिकलेत, परंतु पहा कसे बिंदास्त उड्या मारतात. या ठिकाणी आंघोळीसाठी सुद्धा प्रचंड गर्दी असते. आता सकाळचे 11च वाजलेले आहेत. त्यानंतर आता 12च्या नंतर इथे एवढी गर्दी होते, इथे पाय ठेवायला जागा नसते. एवढे लोक या ठिकाणी स्विमिंग करायला येतात. संपूर्ण फोंडा, लोरा नंबर 1, लोरा नंबर 2 असे सगळे लोक या ठिकाणी स्विमिंग करण्यासाठी येतात. अतिशय स्वच्छ पाणी असतं पहा. हे पहा तुम्हाला अगदी खोलवरचे दगडसुद्धा पहा क्लिअर दिसतात. नदी आहे, पाणी हलतंय जरासं, पण तरीसुद्धा बघा अगदी खोलवरचे दगडसुद्धा पहा एकदम क्लिअर दिसतंय. अगदी स्वच्छ पाणी आहे. वरती कुर्ली धरणामधून हे पाणी सोडलं जातं. हे पहा वरतून हे सर्व पाणी येतं. अतिशय स्वच्छ पाणी आहे. रोजची रोज पाणी सोडलं जातं. आज जरा पाणी कमी आहे आणि तासाभरानं पाणी सोडतील. त्यावरती लाकडा इतकं पाणी असतं पहा, वरतीपर्यंत पाणी असतं. आज कमी आहे, आता पाणी सोडतील आणि दुपारच्या नंतर प्रचंड गर्दी असते. हे पहा नेवरेकर सर आहेत, हे सुद्धा स्विमिंग करतायत. हे आधी तेवढे स्विमिंग करत नव्हते, परंतु आता आम्ही रोजची रोज येतो त्यामुळे चांगल्या प्रकारे ते स्विमिंग करायला लागलेत. पोहायला दाखवतो बघा. हे दोन्ही मुलगे पहा सुंदर पोहतात बघा. हे पहा एक उलटे पोहत चाललेत बघा. कालच्या दिवशी बरंचसं पाणी होतं, त्या पाण्यामध्ये आम्ही बऱ्याचशा उलट्या वगैरे उड्या मारल्या होत्या. त्यासुद्धा तुम्हाला उड्या मी पुढे दाखवतो, परंतु त्या आजच्या नाहीत, त्या कालच्या दिवसाच्या आहेत, पण तरीसुद्धा दाखवतो ते तुम्हाला. रोज भरपूर पाणी असतं, परंतु आज पाणी कमी आहे. शिवगंगा नदी आहे या नदीचं नाव. तर हे पहा मित्रांनो, आता मी तुम्हाला अगदी स्लो मोशनमध्ये एकदम सावकाश पाय आणि हात कसे हलवायचे ते तुम्हाला सांगतो. स्विमिंग करताना अतिशय सोपं असतं पहा. हे पहा आता हे असे स्टेप हलवायचे बघा. एक हात पायसुद्धा हळूहळूच घ्यायचे, हातसुद्धा हळूहळू घ्यायचे. अगदी सोपं असतं पहा स्विमिंग करणं. हे पहा तुमच्या समोरच आहे मी. आता जागची जागेवर मी तुम्हाला स्विमिंग करून दाखवतो. हे पहा असे हात हलवायचे फक्त पाण्यामध्ये आणि पायसुद्धा अतिशय स्लो. आपण आपोआप पाण्यावरती तरंगणार. हे पहा तुमच्या समोर दिसतंय क्लिअर. हातसुद्धा मी अतिशय हळूहळू हलवतोय आणि पायसुद्धा पहा, आणि त्यामुळे मी पाण्यावरती तरंगतोय. तुम्हीसुद्धा असे तरंगू शकता. अतिशय सोपं असतं. त्याच नंतर उलटं जरी पोहायचं म्हटलं फक्त हात हलवायचे. हे पहा हात हलवायचे, पाय मी वरतीच ठेवलेले आहेत, तरीसुद्धा मी वरती तरंगतोय पहा. पहा पाय मी समोर दाखवलेले आहेत, पाय हलवत नाही, फक्त हात हलवतोय, तरी सुद्धा वरती आहे बघा. ओके. तर हे पहा मित्रांनो, ज्या ठिकाणी आम्ही स्विमिंग करतो या ठिकाणी एक घब आहे बघा.
या गबमधून आता आमचे तुषार नेवरेकर सर या भुयारी मार्गामधून जाणार आहेत बघा. पाहूया आपण कसे जातात ते. चला नेवरेकर सर स्टार्ट करा. ऍडव्हेंचर ऍडव्हेंचर करतात. पहा हे चाललेले आहेत भुयारी मार्गामधून. कमॉन कमॉन नेवरेकर सर. हे पहा इकडून आलेले आहेत पहा हे नेवरेकर सर. अरे वा 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 तालिया बजाओ. तर मित्रांनो आजची सर्व स्विमिंग झालेली आहे. आता आम्ही घरी जायला निघत आहोत. हे पहा तरी आमचे काही पार्टनर आहेत आणखी सुद्धा पाण्याच्या बाहेर निघत नाहीत. हे पहा नेवरेकर सर या ठिकाणी स्विमिंग करतायत. आता या ठिकाणावरून आम्ही जायला निघणार आहोत. सर्व स्विमिंग करून झालेले आहे. परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्यावेळेस जास्त पाणी असेल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण ब्लॉग मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.